नाशिकच्या सिडको परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली। 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या झालेली, तर राहत्या घरामध्ये गळफास घेत तिने आत्महत्या केली। आत्महत्येच्या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यातील 3 आरोपी आहेत। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक आहे, 1 आरोपी फरार आहे। यामध्ये जे अल्पवयीन मुली होती यांचा आणि एक त्या मुलीचा ओळखीचा मित्र असे 2 होते आणि एक त्यांचा नातेवाईक होता। तर त्या नातेवाईकांना इंस्टाग्रामवरून फोटो त्या ओळखीचा जो मित्र आहे त्याला पाठवल्याने मुलीची बदनामी झाल्याने मुलीने असं पाऊल उचलल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। 2 मुलांना अटक झालेली आहे, एकाचा शोध चालू आहे। त्यांना कोर्टात हजर केलं आम्ही 23 तारखेला, ज्या दिवशी सेम डेला ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दाखल झाला त्या दिवशी, आणि त्यांना उद्या 26 तारखेपर्यंत 26/8/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।